शिवाजी आप्पाच्या नावानं सांग भलं. मित्रांनो, जालना शहरातील नळगल्ली कादारामध्ये ते संत श्री शिवाजी आप्पा यांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती. 18 मे 2011 मध्ये ही मूर्ती स्थापन करण्यात आली होती. आणि या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर दरवर्षी इथं पूजा अर्चना होते, पूजा अभिषेक होतो आणि या मूर्तीचा वार्षिक उत्सव सुद्धा साजरा होतो. जालना शहरामध्ये लिंगायत गवळी समाज हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या समाजाकडून दरवर्षी श्रावण महिना असो, त्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेलं वर्ष असेल, नेहमी इथं उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात. माझ्यासोबत आहेत विजू आप्पा औषेकर आणि झारखंडे वस्तात घरातले अर्जुन आप्पा झारखंडे आणि सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार रुक्मणाप्पा परळकर, माझे मित्र दीपक खताळे, गणेश झारखंडे, ओम भैया झारखंडे, लालू आप्पा भास्कर. आपण मला तुम्ही सांगा की जालना शहरामध्ये या शिवाजी आप्पाची चिडगोप्याला पालखी जाते, काय महिमा असतो, कुठे निघते आणि कशी जाते? ही पालखी चमन काही चमन नेली आणि चिडगोपा म्हणजे माझ्याचा प्रवास मित्र, कर्नाटक राज्यामध्ये बिदरमध्ये असलेलं चिडगोपा हे गाव आहे आणि शिवाजी आप्पा यांचं जन्मस्थान आणि त्यांची समाधी सुद्धा या चिडगोपा शहरामध्येच आहे. जालना शहरातून पायी वारकरी या चिडगोपाला जात असतात. श्रावण महिन्यामध्ये जेव्हा ही पालखी निघते, प्रत्येक दारोदारी घरोघरी या पालखीचं स्वागत होते आणि कढी भाताचा भंडारा इथं प्रत्येक घरोघरी होत असतो. माझ्यासोबत आहे सहाय्यक फौजदार निवृत्त पोलीस अधिकारी रुक्मणाप्पा परळकर. मला सांगा शिवाजी आप्पा परळकर हे लिंगायत गवळी समाजाचे थोर पुरुष होऊन गेलेले बाल ब्रह्मचारी, यांच्याविषयी आपण काय सांगू शकतो? शिवाजी आप्पा देवर्षी यांची समाधी जन्म चिडगोपा झाला असून त्यांची समाधी चिडगोप्याला आहे. 31 वर्षापासून ही दिंडी जालना ते चिडगोपा काही 1 महिन्यासाठी जाते आणि मे मध्ये 18/5/2011 रोजी सदर मूर्तीची स्थापना जालना येथे झाली. त्याला आजची ती 13वी पुण्यतिथी आहे. शिवाजी आप्पा हे कोणत्या देवाचे भक्त होते? कोणत्या देवाचे? महादेवाचे भक्त होते. त्यांनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये काय केलं असं काही सांगू शकता? समाजाला सत्पुरुष होते. त्यांनी समाजाला चांगल्या भावना करून दिल्या, शिक्षण दिलं, चांगले वागा, शिक्षण द्या आणि धार्मिक कार्य करा असे त्यांनी संबोधन केलेले. नक्कीच मित्र, की या नळगल्लीमध्ये असलेल्या या शिवाजी आप्पा मंदिरामध्ये आजही काही लोक सांगतात की जेव्हा रात्री अपरात्री या मंदिरामध्ये ओम नमः शिवायचा आवाज येत असतो. असं हे शिवाजी आप्पा यांचं मंदिर आहे. देवर्षी महर्षी बालब्रह्मचारी शिवाजी आप्पा यांचं हे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आज चालणारा प्रोग्राम, आजची ही उत्सव मी तुम्हाला दाखवणार आहे. यूट्यूबला बघून घ्या.
ब्रह्मचारी माधवप्पा महाराज यांचे 2011 पासून आम्ही वर्धापन दिन साजरा करत आहोत। या महाराजांचे मुख्य स्थान कर्नाटक बिदर जिल्हा चिडगोप्पा या गावी आहे आणि जालन्यामध्ये 2011 मध्ये स्थापना झालेली आहे। तेव्हापासून आम्ही हा कार्यक्रम करत आहोत। सर्व लिंगायत गवळी समाज मिळून हा कार्यक्रम करत आहोत। जालना ते चिडगोप्पा ही दिंडी पायी यात्रा 1992 पासून निघालेली आहे। आज ह्या दिंडीला 32 वर्ष पूर्ण झालेले आहेत। दिंडी कुठून कुठून जाते? दिंडी जालना, रामनगर, विरेगाव, उदगीर, परळी, उदगीर, भालकी, परळी मुक्काम असतो। परळीहून निघाले की उदगीर पोहोचतो आणि भालकीवरून नाही, जसे रस्त्यामध्ये जाताना तालुके जिल्हे कोणते लागते? मोठे मोठे गाव मोठे गाव सांगा 5-6 मोठे त्याचं परळी आहे अजून. हा परळी वैजनाथ, घाट नांदूर, हा. किनगाव नंतर हळीच्या नंतर उदगीर लागते आणि उदगीर पासून भालकीवरून हुडकी आणि चिडगोप्पा आम्ही पोहोचतो। बिदर जिल्ह्यामध्ये पोहोचतो। 23 दिवस आम्हाला जाण्यासाठी लागतात। शरणा तो दोन